ಒಂದು ಸಲ ಆ ಪರಮೇಶ್ವರನಲ್ಲಿ ಪಾರ್ವತಿಯು ವಿನ್ನವಿಸ್ತಾಳೆ. ಏನಂತಂದ್ರೆ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಭಕ್ತರನ್ನೆಲ್ಲ ಅಭೀಷ್ಟವನ್ನು ಸಿದ್ಧಿ ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ನಮ್ಗೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಹೋಗ್ಬೇಕು, ಭೂಸ್ಪರ್ಶವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಪರಮೇಶ್ವರನ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೋಡು, ನೀನು ಭಕ್ತರಿಗೆಲ್ಲ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ. ಆದ್ರೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಶಿವಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಈಶ್ವರನ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಅಮ್ಮನವರ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಕೂಡ ಇರುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಈಶ್ವರನ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಇರೋ ಕಡೆ ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರರು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಬರ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ನಂಬಿಕೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಬರ್ತಾರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ರೂಪದಲ್ಲಿ. ಬೀಗರು ಬರೋ ವೇಳೆಗೆ ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಳ್ತೀರಾ, ಅವ್ರಿಗೆ ಜಗತ್ತಿಗೆ ಬೀಗರವನು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರರು ಬಂದಾಗ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ನಡ್ಕೋಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಗಳಿಂದ ನಡ್ಕೋಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಏನೇನು ಮಾತಾಡ್ತಿರ್ತೀರಿ. ನಾವಿಲ್ಲಿ ಅವಾಹಯಾಮಿ ಎಂದಾಗ ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರರು ಬರ್ತಾರೆ. ವಾಗದ್ಧಾವಿವ ಸಂಪೃಕ್ತೌ ವಾಗದ್ಧ ಪ್ರತಿಪತ್ತಯೇ ಸದಾಶಿವ ಸಮಾರಂಭಾಂ ಶ್ರೀಕಂಠಾಚಾರ್ಯ ಮಧ್ಯಮಾಂ ಸದ್ಗುರು ಚರಣಾರವಿಂದಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀಕಾಂತದ್ರಹಿಣಾಪಮನ್ಯುರಮನ ಸ್ಕಂದೇಂದ್ರ ನಂದ್ಯಾದಯಃ ಪ್ರಾಚೀನ ಗುರುವಾಪಿ ಯಸ್ಯ ಕರುಣಾ ನೇಷಾಗ್ರಜಾ ಗೌರವ. ನಮಾಮಿ ಗಣನಾಯಕಂ ನಮಗ ವಿಘ್ನಸಂತಾಯಕಂ. ರಾಂ ಓಂ ಗಣಪತಿಯೇ ನಮಃ. ವಿದ್ಯಾದೇಹಾಯ ನಮಃ. ನೇತ್ರಯಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಗಣಾನಾನ್ವಾ ಗಣಪತಿಗಂ ಹವಾಮಹೇ ಕವಿಂ ಕವೀನಾಂ ದಿಗ್ಬಂಧನ ಅವಕುಂಡಲ ತಾಳತ್ರಯ ಧೇನುಪಾಶಾಂಕುಶ ನಮಸ್ಕಾರ ಮುದ್ರಾಂ ಪ್ರದರ್ಶ್ಯ ಮಹಾಗಣಪತಿಯೇ ನಮಃ. ಪಾದ್ಯಾಚಮನಧ್ಯಾನೇ ತತ್ವಾ ಮಹಾಗಣಪತಿಯೇ ನಮಃ. ಸ್ನಾನಾದಿಪಚಾರಾನ್ ನಿಧಾಯ ಮಹಾಗಣಪತಿಯೇ ನಮಃ. ವಸ್ತ್ರ ಗಂಧಾಕ್ಷತೈಃ ಅಭ್ಯರ್ಚ್ಯ ಮಹಾಗಣಪತಿಯೇ ನಮಃ. ಚಂದನಾಕ್ಷತ ದೂರ್ವಾಶ್ರೀ ಪುಷ್ಪ ಹೇಮಗೌಪೀನ ಮೇಘಲೋಪವೀತ ವಿಚಿತ್ರವಸ್ತ್ರ ಭಕ್ಷ್ಯ ಮನಸಾಂಚರಿವೇದ್ಯ. ಓಂ ಗ್ಲಾಂ ಸುಮುಖಾಯ ನಮಃ. ಏಕದಂತಾಯ ನಮಃ. ಕಪಿಲಾಯ ನಮಃ. ಗಜಾಂಡಿಕಾಯ ನಮಃ. ಲಂಬೋದರಾಯ ನಮಃ. ವಿಕಟಾಯ ನಮಃ. ವಿಘ್ನರಾಜಾಯ ನಮಃ. ಧೂಮಕೇತುವೇ ನಮಃ. ಗಣಾಧ್ಯಕ್ಷಾಯ ನಮಃ. ಬಾಲಚಂದ್ರಾಯ ನಮಃ. ಕುಮಾರಗುರುವೇ ನಮಃ. ಮೂಷಿಕ ವಾಹನಾಯ ನಮಃ. ಈಶಪುತ್ರಾಯ ನಮಃ. ಆಗಲ್ಲ ಮೂರು ವರ್ಷದಲ್ವಾ ಎಲ್ಲ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭಾ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಆದಿಪೂಜ್ಯಾಯ ದೇವಾಯ ದಂತಮೋದಕಧಾರಿಣೇ ವಲ್ಲಭಾಯ ಪ್ರಾಣಕಾಂತಾಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ಮಹಾಗಣಪತಿಯೇ ನಮಃ. ವೇದೋಕ್ತ ಮಂತ್ರಪುಷ್ಪಾಂಜಲಿಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಮನಸೋಭೀಷ್ಟ ಪ್ರಾರ್ಥನಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಪುನಃ ಅಕ್ಷತಾಂ ಗೃಹೀತ್ವಾ ಮುಷ್ಟಿಮುದ್ರಾಂ ಪ್ರಕಲ್ಪ್ಯ शुक्लां भरतरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं तन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. सौर चान्द्रमानेनां प्रभवादे चट्याः संवत्सराणां मध्ये मङ्गलकरश्री शोभकृत्नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतौ फाल्गुणमासे कृष्णपक्षे अद्य शुभ चतुर्दश्यां शुभतिथौ वासरः वासरस्तु अद्य शुभ रविवासरयुक्तायां शुभ पूर्वाभाद्रा नक्षत्रयुक्तायां शुभवार शुभनक्षत्र शुभयोग शुभकर्ण एवं गुण सकल विशेषेण विशिष्टायाम् अस्यां शुभतिथौ अस्याः देवदेवोत्तमस्य देवता सार्वभौमस्य
ब्रह्मस्य अखिलाण्डकोटि ब्रह्माण्डादिनायकस्य सकल भुवन सृष्टि स्थिति संहार विनोभावानुकारकस्य श्री चूडाम्बिका समेत रामलिंगेश्वर स्वामी देवता आलय ब्रह्मरथोत्सवांगो ಸರಿ ಆಯ್ತು నేను 5 ಲಕ್ಷ पर्जन्यो वा अपामायतनम् आयतनवान् भवति पर्जन्यस्यायतनं वेद आयतनवान् भवति आपो वै पर्जन्यस्यायतनम् आयतनवान् भवति य एवं वेद यो वामायतनं वेद आयतनवान् भवति पर्जन्याधिपते वरुणाय नमः वेदोक्ता मन्त्रपुष्पान् समर्पयामि अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन पद्माय नमः पद्मस्य परे ओम रामलिंगेश्वरासनाय नमः रामलिंगेश्वरमूर्तये न्यासादिकं विदाय ओम होम ईशानमूर्ताय नमः मूर्ते ओम हें तत्पुरुषवक्त्राय नमः वक्त्रे ओम होम अघोरहृदयाय नमः हृदये ओम ह्रीं वामदेवगुप्त्याय नमः नाभौ ओम हम सद्योजातमूर्तये नमः पादयोः ओम होम शान्तिकलाय नमः मूर्ते शान्तिकलाय नमः वक्त्रे विद्याकलान्मा हृदये प्रतिष्ठाकलान्मा नाभौ निवृत्तिकलान्मा पादयोः सर्वाङ्गेषु विन्यस्य ध्यानं कुर्यात् ॐ शान्तं पद्मासनस्थं शशिधरमकुटं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं च खड्गं परशुमभयगं भव्यभागे वगन्तौ नागं पाशं च दण्डां प्रलयहुतवहं साङ्कुशं वामभागे नानालङ्कारयुग्मं स्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि विद्यादेहाय महानेत्रेभ्यो नमः ईशानः सर्वविद्यानाम् ईश्वरः सर्वभूतानां रामलिंगेश्वराय नमः आवाक्य आवाहन स्थापना सन्निधान सन्निरोधना दिग्बन्धना अवकुण्ठना तालत्रयाधेन त्रिकण्ठ नमस्कार मुद्रां प्रदर्श्य अर्घ्यं दत्त्वा स्वामिन् सर्वजगन्नाथ यावच्चन्द्रा दत्त्वाय नमः शिवदत्त्वाय नमः ओम प्रथमावर्ण द्वितीयावर्ण तृतीयावर्ण चतुर्थावर्ण पंचमावर्ण देवताभ्यो नमः एतेषां पञ्चासन पंचमावर्ण सहिताय साङ्गाय सजन्त्रिये सर्वालङ्कारभूषिताय श्री रामलिंगेश्वरासनाय नमः अस्मिन् बिम्बे सान्निध्यप्रदं भूषन् नमः पुनः हस्तेन संरक्ष्य कवचेन धेनुमुद्रां महामुद्रां योनिमुद्रां त्रिकण्ठ नमस्कारमुद्रां प्रदर्श्य पाद्याचमन अर्घ्यानि दत्त्वा नानाद उपचारान् निधाय वस्त्र गन्धाक्षतैः अभ्यर्च्य ॐ तामग्निवर्णां तमसा ज्वलन्ते मयि रोचनीं कर्मफले सुदृशाः दुर्गां देवीं शरणमहं प्रपद्ये सुरसिद्धये कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि नो दुर्गे प्रचोदयात् शिवसूर्याय नमः नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शम्भाय महादेव
आदित्यादि नवग्रहदेवता प्रीत्यर्थे पारायणं समर्पयामि तदा वाङ् निश्चयं करिष्ये वाचा दत्ता त्वया गौरी शिवार्थं स्वीकृत त्वया वर अवलोकनविधौ निश्चितत्वं सुखी भव वाचा दत्ता त्वया शिव गौर्यार्थं स्वीकृत त्वया वधू अवलोकनविधौ निश्चितत्वं सुखी भव मोत्तवाद्य स्वामिनः प्रीत्यर्थे अदा अंगणधारण यज्ञोपवीतधारण पूजां करिष्ये प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य